नमस्कार दोस्तों, मैं हूं आपके साथ पल्लवी और आप देख रहे हैं लोकतंत्र मिरर। कुछ ही दिनों में रक्षाबंधन का त्योहार आने वाला है और इसी के लिए नागपुर के श्रद्धानंद पेठ स्थित श्री स्वामी श्रद्धानंद अनाथालय की बच्चियों ने अपने हाथों से राखियां बनाई है। और खास बात तो यह है कि यह राखियां इको फ्रेंडली तरीके से बनाई गई है। यह अनाथालय पिछले 10 वर्षों से राखियां बनाते आ रहे हैं। तो चलिए जानते हैं इसी संदर्भ में इस अनाथालय के गीतांजलि बुटी से। नमस्कार, माझं नाव गीतांजलि बुटी आहे। मी श्रद्धानंद अनाथालयामध्ये जॉईंट सेक्रेटरी आहे। इकडे राखीचा उपक्रम आम्ही 10 वर्ष झाले गेले। आम्ही क्राफ्ट सेक्शन एक उघडलं आहे। सगळे मुलं अभ्यासात चांगले असतात असं नाही आहे, तर काही मुलं रांगोळीमध्ये चांगले, कोणी मेहंदी मध्ये चांगलं आहे। तर अशा ह्याच्यानी आम्ही हे चालू केलं की प्रत्येक सणवारी, जसं गुढीपाडव्याच्या वेळेस आम्ही गुढी बनवतो, दिवाळीच्या वेळेस आम्ही दिवे रंगवायला शिकवतो, तसंच रक्षाबंधनच्या वेळेस आम्ही राखी बनवायला शिकवतो। तर हे 10 वर्षापासून आम्ही चालू केलेलं आहे। दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन प्रयोग करतो राखीमध्ये। यावर्षी पण आम्ही एक नवीन प्रयोग केला आहे। यावेळेस आम्ही इको फ्रेंडली राखी बनवलेली आहे। त्याच्यामध्ये इको फ्रेंडली म्हणजे एक तर सीड्सची राखी आहे आणि काय असतं की राखी म्हणजे राखी बांधली आज भावाला, ते 1 दिवसाचं ते कौतुक असतं। राखी ते सांभाळून ठेवतात, रात्रीपर्यंत ती राखी कुठे ड्रॉवरमध्ये या कुठे टेबलावरती ठेवली असते। आम्ही यावेळेस काय केलं की कोकोनट शेल असतं, ते कोकोनट शेलला आम्ही पेंट केलं, त्याच्यामध्ये माती टाकून आम्ही आणि इको फ्रेंडली राखी म्हणजे शेणाची राखी बनवली। खूप छान पेंट करून त्याच्यामध्ये सीड्स टाकलेले, म्हणजे तुम्ही ते राखी त्याच्यामध्ये टाकलं ते कोकोनट शेलच्या आतमध्ये, तर ते एक झाड बनून तुम्हाला नेहमी बहिणीची आठवण देईल। तसं करून एक वेगळं प्रयोग करून बघितला आहे आणि तुम्ही येऊन बघा तुम्ही सगळे आणि घ्या प्लीज राख्यांच्याकडनं। तुम्ही मॉनिटरी वाईज बघितलं तर खूप फायदा होतो असं नाही आहे, पण जे कसं सगळे मुली बसून एक राखी बनवतात, ते एक शेअरिंग, एक छान एक टीम स्पिरिट होते। कोणी लिडरशिप क्वालिटी अक्वायर करतं, कारण कोणीतरी हे सांगतं की तुला असं बनवायचं, जे बॉन्डिंग क्रिएट होतं त्यांच्यामध्ये आणि एक काम करण्याची एक स्पिरिट तयार होते, ते ॲक्च्युली महत्त्वाचं जास्ती आहे। आपल्याकडे जी आपण राखी बनवतो, राखी विकतो, त्याचं जे प्रॉफिट असतो त्या या सगळ्या मुलींच्या बँक अकाउंटमध्ये जातात, जे मुली या ह्याच्यामध्ये काम करत असतात। ती 1-2 क्राफ्ट टीचर्स आहे, ते ह्याचा हिशोब ठेवतात। आणि एक रूल असा आहे की 18 वर्षाच्या नंतर हे लोक जेव्हा इकडून निघतात, तर ते बँक अकाउंटमध्ये जे काही ते लोक डिपॉझिट करतात हे प्रॉफिटचं मनी, तर एक हे फायदा होतो की इकडून जाताना त्यांच्याजवळ एक कला असते की एक नवीन काहीतरी ते करू शकतात लाईफमध्ये, आणि सम अमाऊंट इन देअर बँक अकाउंट की ज्याच्याने ते पुन्हा काहीतरी एक आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात। तर म्हणून हे एक अशी योजना आम्ही तयार केलेली आहे। श्रद्धानंद अनाथालयामध्ये तुम्ही येऊन जा, 24/7 इथे चालू आहे। तुम्ही कधी पण राखी विकत घेऊ शकता। दुसरं हे यावेळेस आम्ही इको फ्रेंडली राखी आणि ते पण शेणाची राखी म्हणून केलं आहे, कारण पहिले आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला स्कूलमध्ये शिकवत होते गाय हमारी माता है, पण आजकालच्या मुलांना हे सगळं काही माहिती नाही आहे। तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं की हे आम्ही गौशालामधून शेण विकत घेतलं, त्या ह्याच्यानी त्यांना पैसे मिळाले, गायला चारा हे सगळं उपलब्ध झालं। तुम्ही आमच्याशी राखी विकत घ्याल तर आम्हाला पण फायदा होईल आणि तुम्ही प्लस त्यांचा पण फायदा करताय, गौशालाचं ते गायी त्यांचा पण फायदा करताय। तर अशाने म्हणजे डबल फायदा होतोय तुमचा पण, आणि सगळे बॅलन्स होऊन सगळ्यांना प्रॉफिट मिळतोय आणि मुलांना पण कळेल की गायीचं महत्त्व काय आहे ते, म्हणून हे सगळं आम्ही चालू केलं आहे। नवीन कॉन्सेप्ट आहे।